जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। हा भंगार भुंगार इंग्रजाचा पैदास काय म्हणतोय ऐका। ह्याचा 40 सेकंदाचा व्हिडिओ आहे। जय म्हणजे ओरड नाही का? शिवाजी महाराज की जय म्हणणं म्हणजे ओरड नाही का? नाहीये. हा? ओरडायला अलाउड नाहीये. शिवाजी महाराज की जय म्हणणं म्हणजे ओरड नाही का? आमच्या बुकिंगला दाखवा तिथं. दाखवतो शिवाजी महाराज की जय म्हणून काठी वगैरे का त्याच्यावर बरोबर? भारतात राहता कुठं राहता? पाकिस्तान राहता का तुम्ही? शिक्षक आहे तुम्ही. अरे शिक्षक आहे म्हणूनच मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा। मला कळत ज्ञान आहे मला। बोर्ड दाखवलं मी. चिल्लाना का मतलब घोषणा ये नहीं होता। शिवाजी महाराज की जय मुलगान साहेब त्यांना शिवाजी महाराज घोषणा दिले ते दादा ते बोर्ड वाचा जाऊन. बोर्ड वाचा जाऊन. महाराष्ट्रातील सर्वच किल्ले छत्रपती शिवरायांनी जिंकले, त्यापैकी हा एक देवगरी किल्ला। इथं शाळकरी मुलं छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत असताना हा सिक्युरिटी काय म्हणतो ती तुम्ही ऐकलंयच की छत्रपती शिवरायांच्या इथं घोषणा देण्यास मनाई आहे। हा बोर्ड बघा तुम्ही। तर सर्वप्रथम अगोदर ती बोर्ड कोणी लावलाय त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, आणि नंतर हा इंग्रजाचा पैदास जी सिक्युरिटी म्हणून आहे तिथं ह्याची ताबडतोब हाकलपट्टी केली पाहिजे। कारण ह्याच लोकांमुळं ह्या शाळेतल्या लेकरांना जर छत्रपतींच्या किल्ल्यावर जाताना घोषणा द्यायसाठी त्यांना जर व्यत्यय येत असेल तर असल्या भंगार लोकांना तिथं ठेवण्यात काहीच अर्थ नाही। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक किल्ल्याच्या आजूबाजूला परिसरात आज बी छत्रपती शिवरायांच्या घोषणेचाच आवाज येत असेल, त्या नालायक हरामखोर माणसाला त्या घोषणेच्या ऊर्जा काय असती ही त्या नालायकाला काय माहितीये। आणि आज बी सीमेवरली सैनिक लढायला जाताना माझ्या छत्रपती शिवरायांच्या घोषणा देऊनच सुरुवात करतात, कारण त्यांना माहिती आहे ह्या नावात किती ऊर्जा येते। त्यामुळंच छत्रपती शिवरायांचं घोषणा दिलेल्या ऊर्जात जेवढी ऊर्जा आहे तेवढी कशातच नाही। आणि असली हरामखोर लोक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राहतात आणि बापाचं नाव घ्यायचं सोडून त्यांचं नाव घ्यायला मनाई करतात। तर असल्या हरामखोर साल्याची ताबडतोब माझ्या राजाच्या किल्ल्यावरनं हकालपट्टी झाली पाहिजे। जय शिवराय।